नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा परीक्षा 1 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि शेवटचे 30 दिवस बाकी आहे आपल्या परीक्षेसाठी. ओके. तुमच्यामधले बरेच मुलं असतील का जे मागच्या 2 वर्षापासून डिस्क्रिप्टिव्हची तयारी करताय. जे पहिल्यांदा सीरियस प्रिलिम्स देत आहे. ओके. आणि बरेच असे मुलं असतील का ते 3-4 वर्षापासून प्रिलिम देत आहे, पण ते प्रिलिम क्वालिफाय नाही झालेले. किंवा असे पण मुलं असतील का जे पहिल्यांदा प्रिलिम देत आहे, पहिल्यांदा फॉर्म भरलाय, ग्रॅज्युएशन झालंय, पहिल्यांदा प्रिलिम देत आहे. त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण हा जो व्हिडिओ आहे ना, हा माझ्या मागच्या 4-5 वर्षाच्या टीचिंग एक्सपिरियन्स आणि त्याच्या आधीच्या अभ्यासातला UPSC, राज्यसेवेच्या मेन्स त्या सगळ्या एक्सपिरियन्स बेसवर बनवलाय. जेवढं पण मी मागच्या 4-5 वर्षापासून जेवढ्या टॉपरला भेटलो, जे विद्यार्थी पास झाले, जो माझ्या शिकवण्याचा अनुभव आहे, त्या सगळ्या गोष्टींमधल्या जे महत्त्वाच्या गोष्टी आहे ना, कारण त्या सगळ्या सांगणार मी या व्हिडिओमध्ये. कारण काय होतं माहिती आहे, की हे शेवटचे 30 दिवस आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचे असतात, सगळ्यात क्रुशियल असतात बरं का. आणि हे तुमचं ठरवता, हे तुमचे मार्क्स कसे वाढतील ह्या काळामध्ये. त्याच्यामुळे काही गोष्टी असतात ह्या काळामध्ये आपण काय असतो, खूप सिरियस असतो. आपण रिव्हिजनच्या मागे लागतो. आपलं ठरलेलं असतं की पॉलिटी 30 दिवसामध्ये 5 दिवस मला पॉलिटी करायचे, त्या पुढचे 5 दिवस इकॉनॉमी करायचे, नंतर जिओग्राफीच्या ह्या गोष्टी वाचायच्या, सगळे प्लॅन केलेले असतात. त्याच्यानंतर शेवटच्या 1 आठवड्याचा प्लॅन असतो तुमचा. ह्या काळामध्ये मला PYQ अनालिसिस करायचंय काय, ते सगळ्या स्ट्रॅटेजी ठरलेल्या असतात. पण त्या स्ट्रॅटेजी किंवा तो प्लॅन प्रॉपर नसतो बरं का. म्हणजे ऑलवेज सगळ्यांचं तसं नाही. काही मुलांसाठी तो प्रॉपर असू शकतो, पण काय आहे त्याच्यामध्ये काही फ्लॉज असतात आणि तेवढं करून आपण प्रिलिम पास होऊ याचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यासाठी काही गोष्टी अशा असतात ज्या PYQशी रिलेटेड ज्या गोष्टी किंवा जी स्ट्रॅटेजी कशी असेल, त्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय काय सांगणार आहे बघा आज. रिपिटेशन ऑफ PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं रिपिटेशन कसं होतंय, कोणत्या पेपरमधून कुठे रिपीट होत आहे, कशा पद्धतीने रिपीट होत आहे, त्या सगळ्या गोष्टी सांगत. ठीक आहे. हे सगळं सांगणार मी, रिपिटेशन कसे होते आणि तुम्हाला त्यातून अभ्यास कसा करायचा आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट PYQ अनालिसिस करायचं कसं. आता तुम्ही PYQ सोडवणार आहे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही आता प्लॅन करून सोडवत असाल, ते कसे सोडवले पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला म्हणजे आउटपुट कसं वाढवायचं आहे तुमचं, जेणेकरून तुमचा 130+ स्कोर कसा जाईल. कारण बघा मागचं जर मेरिट बघितलं, 2022चं मेरिट 106 होतं राज्यसेवेचं, 2023चं मेरिट 108 होतं आणि 2024चं मेरिट 117 आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढचं जे टार्गेट तुमचं असेल त्याचं कारण पण भरपूर आहे का, अभ्यास मुलांचा वाढलाय, थोडेसे क्वेश्चन पेपर सोपे येत आहे. त्या गोष्टी आपल्या हातातल्या नाही, आपल्या हातातलं फक्त अभ्यास आहे. तुमचं टार्गेट हे 130च असलं पाहिजे. तर तुमचं टार्गेट 115, 120 जर असेल तर मार्क्स 110 पडतात. टार्गेट मोठं ठेवा थोडंसं, जेणेकरून सेफ स्कोर राहील आणि प्रिलिम झाल्या 2-3 दिवसांनी तुम्ही लगेच अभ्यासाला, मेन्सच्या अभ्यासाला लागू शकता पूर्ण ताकदीने. जर तुमचा स्कोर काठावर असेल तर आपण मग ते काय असतं, दुविधा मनस्थिती होऊन जाते. मी पास होईल का नाही. मग आपण 17 कट ऑफचे व्हिडिओ बघतो, त्याच्यात आपला वेळ घालवतो, आपल्या अभ्यासात मन लागत नाही. त्या गोष्टी आपल्या आयुष्यात झाल्या नाही पाहिजे. त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगाल त्या फॉलो करा आणि त्या प्रॅक्टिकल गोष्टी, खूप प्रॅक्टिकल, त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल. ठीक आहे. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टीच आपण युट्यूब चॅनल टाकतो. आतापर्यंत टाकण्यात आलेले आहेत. बघा मागचे व्हिडिओ जे महत्त्वाचे आहेत त्याच गोष्टी टाकलेल्या आहेत. ठीक आहे. आणि शेअर करा व्हिडिओवर आणि लाईक करा. ठीक आहे. सुरुवात करू पहिली महत्त्वाची गोष्ट आणि शेवटची मी जी गोष्ट सांगणार आहे शेवटल्या व्हिडिओमध्ये, की 25 दिवसांची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. कारण आपलं टार्गेट असतं आपलं सिलेबस कंप्लीट करणं असतं 25 दिवसामध्ये. पण मला असं वाटतं ते सिलेबस कंप्लीट होणं हे टार्गेट नसलं पाहिजे. टार्गेट काय असलं पाहिजे, की मला ह्या 30 दिवसामध्ये अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स कसे माझे वाढतील किंवा जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतील मला, जेणेकरून मी पास होईल आणि मेन. ठीक आहे. पहिला डिस्क्रिप्टिव्हचा अटेम्प्ट आहे. काही मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे तो. ठीक आहे. खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि पूर्ण बघा. सुरुवात करू आपण. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, रिपिटेशन ऑफ PYQ जे होतंय, रिपिटेशन ऑफ PYQ होतंय आपण म्हणतोय. सगळे म्हणतात का रिपिटेशन ऑफ PYQ होतंय, रिपिटेशन ऑफ PYQ होतंय. पण रिपिटेशन कसं होतंय, कोणत्या परीक्षेतून कुठे होतंय, त्याची काय प्रूफ आहे ते आपण गोष्टी सांगणार. त्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय. ओके. बघा मित्रांनो, 3 महत्त्वाच्या परीक्षा आहे आपल्या. कोणत्या? राज्यसेवा प्रिलिम्स आहे, जी सगळ्यात मोठी एक्झाम आहे आपल्या MPSC मधली. त्याच्यानंतर MPSC कंबाईन ग्रुप B आहे प्रिलिम्स. ह्याच्यात प्रिलिम्स, आता मेन्सचा हा विषय सोडून द्या, कारण आता ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली. ठीक आहे. इथून मागे ऑब्जेक्टिव्ह होते, पण प्रिलिम्सचं बोलतोय मी तुम्हाला. MPSC कंबाईन प्रिलिम्स असेल, मेन्स असेल. ठीक आहे. B आणि ग्रुप C ची पण MPSC कंबाईन ग्रुप C ची प्रिलिम्स आणि मेन्स. या तिन्ही ज्या परीक्षा यांचं काय होतं माहिती आहे का, काही राज्यसेवेचे क्वेश्चन तसले तसे रिपीट ग्रुप B ला होतात, ग्रुप C ला होतात. ठीक आहे. काही ग्रुप C चे, ग्रुप B चे क्वेश्चन तसले तसे डायरेक्टली रिपीट कशाला होता, राज्यसेवेला होता. ओके. म्हणजे काही ग्रुप C चे ग्रुप B ला होता, ग्रुप B चे राज्यसेवेला होता. म्हणजे असं अल्टरनेटली चालू असतं. किंवा मग राज्यसेवेत रिपीट होतात. असे पण खूप उदाहरण आहे. तुम्हाला मी दाखवेल त्याचा प्रूफ. ठीक आहे.
काय झालंय बाई माहिती का, मागच्या काही जर वर्षाचं तुम्ही अनालिसिस केलेलं नसेल एवढं प्रॉपर, तुम्ही काय करता, सगळ्यात महत्वाची चुकी, तुम्ही विश्लेषणाचे पुस्तक वाचत बसता. ते विश्लेषणाच्या पुस्तकामधून तुम्हाला हे एक्झॅक्टली कळत नाही का कोणत्या परिस्थितीतून कसं रिपीट झाले, कारण आपण टॉपिक वाईज विश्लेषणाचे पुस्तक वाचतो. आपण राष्ट्रीय काँग्रेस वाचलं तर राष्ट्रीय काँग्रेसवर आलेले क्वेश्चन बघतो. आपलं लक्ष इथं नसतं का हा क्वेश्चन कोणत्या वर्षी विचारला होता आणि कधी रिपीट झाला. हे तुम्ही स्वतः जेव्हा आयोगाचे पेपर सोडवाल तेव्हाच त्या गोष्टींचा फायदा होतो बरं का. ते विश्लेषणाचं पुस्तक तुम्ही टॉपिक वाचताना ठीक आहे ते करणं गरजेचं आहे, पण तुम्हाला आयोगाच्या पेपरचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. तसा माइंडसेट होणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला सांगणार आहे मी. बघा मित्रांनो, मागच्या राज्यसेवेला 2024ला 21 क्वेश्चन डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिपीट झाले होते. डायरेक्टली म्हणजे काय, तसले तसे रिपीट झालेले काही क्वेश्चन्स, तसले तसे रिपीट झालेले, काही इनडायरेक्टली होते. असे टोटल डायरेक्टली आणि इनडायरेक्टली 21 क्वेश्चन रिपीट होते. गट बला तर खूप हायेस्ट नंबर होता, 36 क्वेश्चन रिपीट झालेले होते डायरेक्टली. आणि मी जो अभ्यास केला त्याच्यावर मला जाणवलं की 36 क्वेश्चन डायरेक्टली, म्हणजे काही क्वेश्चन असे होते की 17-18 क्वेश्चन ते डायरेक्ट रिपीट होते. 17-18 क्वेश्चन होते का जे काही ऑप्शन्सचे क्वेश्चन बनलेले होते. म्हणजे 50-50% काही वाक्य रिपीट झालेले होते, काही गोष्टी टॉपिक्स तर रिपीट होतातच, पण क्वेश्चन डायरेक्ट रिपीट होत आहे. टॉपिक तर खूप महत्वाचं आहे बा, 50-60% टॉपिक रिपीट होता, कारण सिलेबस सेम आहे. त्याच गोष्टी, इतिहास काय बदलणार नाही, भूगोल काय बदलणार नाही, कन्सेप्ट बदलणार नाही, त्याच टॉपिकवर रिपीट क्वेश्चन होत आहे. ओके, 36 क्वेश्चन. आणि ग्रुप सी ला सुद्धा आता जर बघितलं तुम्ही तर 20-22 क्वेश्चन रिपीट झाले होते. आता जी ग्रुप सी ची पूर्व परीक्षा झाली ना, तिला सुद्धा 20-22 क्वेश्चन रिपीट झाले होते. एवढं जर रिपिटेशन असेल, 21 क्वेश्चन आपण जाऊ द्या, 21 हा आकडा सोडून देऊ, तर आपण 15 क्वेश्चन जरी रिपिटेशन पकडलं तरी आपल्याला राज्यसेवेमध्ये किती मार्क्स भेटत आहे. फुकटच्या आयोगाने दिले 30 मार्क्स आहे. हे करणं किती गरजेचं आहे बघा ना. 30 मार्क्स म्हणजे विचार करा, जिथं एखाद्या मुलाचा या 15 मधले 8 क्वेश्चन चुकले, 7 जर त्याला येत असले, माहित असले त्याच्या अभ्यासावरून, 8 क्वेश्चन चुकले किंवा 5 जरी क्वेश्चन चुकले तरी त्याचे 10 मार्क्स तिथे कमी होतात. आणि 10 मार्क्स तुमचं हे ठरवणारे असतात का तुम्ही पास होणार आहे का. तर एखाद्याचा स्कोर इथं मागच्या वर्षी 110 असेल आणि त्याचे पीवायक्यू मधले 5 क्वेश्चन चुकलेले असतील, तर बघा ना त्याचे ते 5 बरोबर आले असते, 120 स्कोर असताना तो पास झाला असता. बरोबर आहे ना, एकदम प्रॅक्टिकल आहे ना ही गोष्ट. त्याच्यामुळं लय महत्वाचं आहे, आयोगाने दिलेले हे फ्रीचे मार्क्स आहे. आणि हे करायला लागल्यावर तुम्हाला आहे ना अनालिसिस करता करता अशा गोष्टी कळायला लागतात का, न म्हणजे माहीत नसताना सुद्धा उत्तर कसं काढायचंय, लॉजिकल इलिमिनेशन कसं आहे ते कळायला लागतं. ते स्वतःच्या अभ्यासातूनच कळतं. स्वतः जेव्हा कळतं ना आयोग कसा क्वेश्चन फॉर्म करतोय, कुठं चुकवतोय, ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात जेव्हा तुम्ही अनालिसिस करता तेव्हा. ओके, आता हे सगळं सांगितलं. आता बघा तुम्हाला रिपिटेशनचे प्रूफ दाखवतो. तुम्ही म्हणाल हे सांगताय पण हे कसं होतंय, दाखवा मला. तर बघा 2024 चे उदाहरण आहे मित्रांनो. हा क्वेश्चन विचारला होता कंबाईन गट क, कशाला विचारला होता, ग्रुप सी आपण त्याला म्हणतो. ग्रुप सी ला 2021 ला क्वेश्चन एक विचारला होता. काय विचारलं होतं आयोगाने, खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो, असा क्वेश्चन विचारला होता. त्याचं उत्तर काय होतं, त्याचं उत्तर होतं ब्रायोफाइट्स. ठीक आहे, ब्रायोफाइट्स उत्तर होतं. ब्रायोफाइट्स. आता बघा हा असली असा क्वेश्चन, हा डायरेक्ट रिपीट झालेला क्वेश्चन तुम्हाला दाखवतो कसा रिपीट झालाय बघा. डायरेक्ट रिपीट आहे क्वेश्चन, येतोय 2021 मध्ये ग्रुप सी ला विचारलाय, कंबाईन ग्रुप सी ला विचारलाय. तोच क्वेश्चन रिपीट झाला मागच्या वर्षी राज्यसेवेला. राज्यसेवा 2024 ला तसली तसा क्वेश्चन रिपीट झाला. जर तुम्ही पूर्व परीक्षेचा, आता हा क्वेश्चन जर तुमचा मागच्या वर्षी चुकला असेल म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही पीवायक्यू अनालिसिस केलेलं नाही व्यवस्थित. ज्या मुलांनी ग्रुप सी चे पेपर बघितलेले, ज्यांनी ग्रुप सी चे पेपर बघितलेले, त्यांचा हा क्वेश्चन चुकल का, नाही चुकणार. सिंपल फॅक्ट होती. बघा ना क्वेश्चन काय विचारला, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हणतात. बघा इथं वनस्पतीच्या उभयचर म्हणून ओळखले जातात. तसले तसं विचारलेलं होतं. आणि तसले तसा क्वेश्चन बघा थोडासा सेम, काहीच नाही, डायरेक्ट रिपीट, तसले तसा रिपीट झाला. त्याचं उत्तर होतं काय, ब्रायोफायटा. म्हणजे आयोगाने दिलेले हे फुकटचे 2 मार्क्स होते. तर तुम्ही म्हणाले असं असे 21 क्वेश्चन होते मित्रांनो. डायरेक्टली झालेले असे कितीतरी 11 का 12 क्वेश्चन डायरेक्ट रिपीट होते आणि काही 9-10 क्वेश्चन होते इनडायरेक्ट रिपीट होते. ठीक आहे, आता बघा पुढचा अजून एक क्वेश्चन दाखवतो. आता सगळे क्वेश्चन तर मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, व्हिडिओ लय मोठा होऊन जाईल. मग तुम्हाला महत्वाच्या गोष्टी डायरेक्ट एकदम सिंपल दाखवतोय. बघा आता पुढचा एक क्वेश्चन. हा क्वेश्चन विचारला होता 2014 ला राज्यसेवेला. क्वेश्चन काय होता, खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली. हर्षवर्धन जो राजा होता, ठीक आहे, त्यानं कोणती नाटके लिहिली किंवा त्याचं साहित्य कोणतं होतं, असा क्वेश्चन विचारला होता. प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद हे तिन्ही पण हर्षाचे काय होतं, साहित्य होतं किंवा नाटके होती, त्याने लिहिलेली होती. त्याचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 4 होतं. ओके, कधीचा क्वेश्चन होता, 2014चा, राज्यसेवा 2014 प्रिलिमचा. क्वेश्चन 2024 ला राज्यसेवेला काय रिपीट झाला बघा. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले. तिथं काय म्हटलं होतं, कोणती नाटके लिहिली. ऑप्शन काय होते तिथं बघा, प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. ओके,
तर इथं बघा, प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद. आपल्याला 100% माहिती आहे की हे 3 तर त्यांनी लिहिलेले. मग आपण जर 2014च्या पेपरचं जर अनालिसिस केलं असतं आपल्याला कळलं असतं की हे महत्वाचे नाटकं हर्षवर्धनाने लिहिलेले. त्यातलं जे महत्वाचं कोणतं आहे, सगळ्यात महत्वाचं कोणतं हर्षचरित्र आहे ते कोणी लिहिलेलं आहे, बाणभट्टाने लिहिलेलं आहे. हे आपल्याला कळतं ना तिथं. अनालिसिस केल्यानंतर काही याचं एक्सप्लेनेशन थोडंसं काढलं तर आपल्याला लगेच कळतं का हर्षचरित्र, हर्षवर्धनाबद्दलची सर्वात महत्वाची फॅक्ट हर्षचरित्र होतं ते कोणी लिहिलं, बाणभट्टाने लिहिलेलं आहे. मग मला कळतंय 2014च्या क्वेश्चन पेपरवरून की रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका हे कोणी लिहिलेलं होतं, हर्षाने लिहिलेलं होतं, स्वतः हर्षवर्धनाने लिहिलेलं होतं. त्याच्यावरून मी उत्तरापर्यंत पोहोचतो. हे जर बाणभट्टाने लिहिलेलं मी बी इलिमिनेट करतोय, हा इलिमिनेट होतो, हा इलिमिनेट होतो, हा पण इलिमिनेट होतो, उत्तरापर्यंत पोहोचलोय सरांना QIQ वरून. फुकटचे 2 मार्क्स आयोगाने दिलेले, कळतंय ना. बऱ्याच मुलांचे आता डोळे उघडलेले असतील, ते जे वाचत बसते नुसते रिव्हिजन करायचे पुस्तकं पाठ करताय, त्यानं तुम्ही पास नाही होणार मित्रांनो. हे तळमळीने सांगणं आहे ना माझं, कारण ह्या चुका मी केलेल्या आहे. मला माहिती मी 0.75 मार्क्सवरून UPSC उडालो होतो, तेव्हा मला कळलं होतं की याचं महत्व काय. QIQचं एक मार्क्स, अर्धा मार्क्स लय महत्वाचा असतो. ज्या वेळेला राज्यसेवेच्या पूर्व क्लिअर झाल्या त्यावेळेस कळायला लागलं की हे किती महत्वाचं होतं, आधी का नाही केलं. तेव्हा वेळ संपलेली होती, जेव्हा शिकवायला लागल्यावर रिझल्ट यायला लागले पूर्व परीक्षेचे. त्याच्यामुळं तुम्ही जर हुशार असाल, सिरियस असाल, शहाणे असाल, तुम्हाला जर स्मार्ट असाल, हे कळत नसेल तर तुम्ही खरंच त्या परीक्षेपासून थोडेसे दूर जाताय. त्याच्याशिवाय तुम्ही पास नाही होणार PYQ अनालिसिस केल्याशिवाय. लय महत्वाचं, हे फुकटचे मार्क्स आयोगाने दिलेले. मेन्सचे जर पेपर, हे तुम्ही तर पूर्वच सांगतोय, मेन्सचे जर क्वेश्चन पेपर उघडले ना, गट बचे असले, गटकचे खूप रिपिटेशन आहे, खूप जास्त. तुम्हाला जे आता तुमच्या हातातले ते तरी करा. ऍटलिस्ट प्रिलिमचे क्वेश्चन पेपर, गटकचे, गडबचे आणि राज्यसेवेचे मागच्या 5-6 वर्षाचे जरी क्वेश्चन पेपर करा. अजून वेळ आहे 1 महिना, दररोज 2 तास लावून एक क्वेश्चन पेपर जरी सोडवली, 15-20 क्वेश्चन पेपर जर सोडवले, त्या कोणत्या सोडायचे ते पण पुढे सांगणार आहे 25 दिवसात काय करा. ते जर फॉलो केलं ना, तुम्हाला प्रचंड फायदा होईल. तुमचा जिथे 110 स्कोर येणार तो कुठेतरी 125 खरंच जाईल. 7-8 क्वेश्चन बरोबर आले तुमचे 15 मार्क्स वाढतात ना सरांना. एक मार्क्स खूप महत्वाचा आहे, याचं महत्व तुम्हाला कळेल भविष्यात. कधी काही न कळलं पण असेल आता. ठीक आहे, हा क्वेश्चन. आता पुढे एक क्वेश्चन दाखवतो बघा मित्रांनो. कंबाईन गटका पूर्व 2022 ला क्वेश्चन विचारला होता. खालीलपैकी विधाने विचारत घ्या. कधीच आहे? 2022 तुम्हाला काय सांगितलं होतं, गटकचे क्वेश्चन राज्यसेवेला रिपीट होत आहे, गडबचे राज्यसेवेला होत आहे, राज्यसेवेचे राज्यसेवेला होत आहे. इथं बघा क्वेश्चन काय विचारला होता, निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते, म्हणजे विचारात घ्या म्हटलेलं आहे. खाली कोणतं बरोबर आहे ते म्हटलं होतं बघा. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या उन्नतीसाठी जबाबदार नाही, हे तर रॉंग स्टेटमेंट आहे. मला इथे एक सापेक्ष दारिद्र्याबद्दलचं एक वाक्य भेटलं. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते, आणि हे स्टेटमेंट बरोबर दिलं होतं. आपण जर हे अनालिसिस केलं असतं आपल्याला माहित असतं याचं उत्तर काय, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, मला कळलं असते ब बरोबर आहे, मग मी चेक केलं असतं ब बरोबर कोणतं, इथं खालीलपैकी कोणते विधान आहे बरोबर आहे असं म्हटलेलं आहे आयोगाने. तर बघा, निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते, ठीक आहे, असं दिलेलं आहे आयोगाने. तर अ आणि ब याचं उत्तर मित्रांनो, याचं उत्तर काय, अ आणि ब आहे. हे तर चुकीचं आहे का? तर मला हे तर सांगायचं नाही याचं उत्तर काय, पण इथे एक वाक्य आहे का जे ब बरोबर आहे. हे वाक्य याच्यावरून सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. आयोगाने मागच्या वर्षी क्वेश्चन विचारला, काय क्वेश्चन विचारला, सापेक्ष दारिद्र्य हे पुढील घटकांवर अवलंबून असते. काय विचारलं, पुढील घटकांवर अवलंबून असते. इथं काय म्हटलेलं आहे, सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. इथे एक वाक्य आहे बघा, इथे एक वाक्य दिलं होतं, 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. तेच वाक्य फक्त थोडं मॉडिफाय करून. मला कळतंय 100% सापेक्ष दारिद्र्याबद्दलचं हे 100% बरोबर आहे. त्याच्यावर मी उत्तरापर्यंत पोहोचलो होतो QIQ अनालिसिसवर. तिसरा क्वेश्चन रिपीट. किती मार्क्स झाले, 6 मार्क्स. ठीक आहे, डायरेक्ट रिपीट. आता पुढे बघा, इनडायरेक्ट रिपीट कशाला म्हणतात. तुम्हाला मी डायरेक्ट रिपीट सांगतो. आता इनडायरेक्ट रिपिटेशन कसं असतं. ती डायरेक्ट रिपीटचे मी तुम्हाला 3 उदाहरणं सांगितलं. असे किती क्वेश्चन होते, 12 क्वेश्चन होते मित्र. 24 मार्क्सचं रिपिटेशन झालं होतं. इनडायरेक्ट रिपीटचे 9 क्वेश्चन होते. 9 क्वेश्चन मध्ये बघा, हा एक क्वेश्चन विचारला होता राज्यसेवा 2023 ला. काय म्हटलं होतं, खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. कालानुक्रम विचारला होता. श्वेतपत्रिका दिलं होतं, पुणे करार दिला होता, नेहरू अहवाल दिला होता आणि धारासना सत्याग्रह दिला होता. आपण जर PYQ अनालिसिस केलं असतं याचं, या 2023च्या क्वेश्चन पेपरचं, तर आपल्याला याची डेट माहित असते, श्वेतपत्रिका काय, याच्याबद्दल आपण थोडंसं वाचलं असतं. PYQ अनालिसिस त्यालाच म्हणताना आपण अनालिसिस करतोय
क्वेश्चन कशावर विचारला गेला आणि त्याचं उत्तर काय, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्या भाषेत आपल्याला काय माहिती काय नाही ते लिहितोय आपण, त्याला पीओक्यू अनालिसिस म्हणतात. ते पुढे सांगेल कसं कसं त्याचे बरेच ऍस्पेक्ट आहे पीओक्यू अनालिसिसचे, ते तुम्हाला आज कळणार आहे पूर्ण. ठीक आहे. इथे एक ऑप्शन होता धारासना सत्याग्रह. ठीक आहे. पण धारासना सत्याग्रह कधी झाला होता आपण हे तर बघू पहिल्यांदा, कधी झाला होता आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं. बघा इनडायरेक्ट रिपीट इथं धारासना सत्याग्रह क्वेश्चन आला होता. कालानुक्रम इनडायरेक्ट रिपीट आहे बरं का, डायरेक्ट नाही, तसली तसा नाही. तर आयोगाने बघा क्वेश्चन काय विचारला 2024 ला राज्यसेवेला, चौथा क्वेश्चन रिपीट सांगतोय हा इनडायरेक्ट रिपीट मधला. सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहाचे पुढील पैकी सहभाग घेतला होता किंवा नेतृत्व कोणी केलं होतं किंवा कोणी सहभाग घेतला होता. आपण जर 2023चा हा क्वेश्चन जर व्यवस्थित केला असता, त्याच्या बेसिक फॅक्ट तीनच होत्या. धारासना सत्याग्रह कधी झाला, त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं, कशाशी संबंधित होता, त्याच्यावरून तुम्हाला सविनय कायदेभंग कळते, दांडी मार्च कळते, सगळ्या गोष्टी कळतात. तुम्ही तेवढं लिहून ठेवताय. मग सविनय कायदेभंगवर किंवा दांडी मार्चवर किंवा धारासना सत्याग्रहावर आलेलं क्वेश्चन पुढे चुकेल का भविष्यात, नाही चुकणार ते जर केलं तर. बघा ना, धारासना सत्याग्रह केला असता आपल्या 100% कळलं असतं की हे सरोजिनी नायडूंनी नेतृत्व केलं होतं, लगेच उत्तरापर्यंत पोहोचलो असतं पर्याय क्रमांक 4. हे आयोगाने दिलेले फ्रीचे मार्क्स आहे, फक्त पुस्तकं वाचत बसू नका. पीवायक्यू अनालिसिस जरा प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स मारा, त्या एकदा उघडून बघा, ते कसं करायचं सांगतो पुढे. ठीक आहे. आता पुढचे क्वेश्चन बघा, राज्यसेवेचे रिपीट कसे. राज्यसेवेचे रिपीट बघा, ग्रुप सी ला आता म्हणजे आता हे 2024 चे सांगितले मी, त्याच्या आधीचे रिपिटेशन कसे झाले बघा. एक क्वेश्चन विचारला होता 2018 ला, ग्रुप सी ला क्वेश्चन विचारला होता की खालील कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. ऑप्शन दिले होते भूमिखंडाचा विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूने असणारा समुद्र, 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व. तिन्ही ऑप्शन बरोबर, हे तिन्ही घटक मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे भारतामध्ये. उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. ग्रुप सी 2018चा क्वेश्चन तसली तसा रिपीट झाला राज्यसेवा 2020 ला. काय म्हटलं, भारतामध्ये मोसमी वाऱ्याने वाहण्यासाठी कोणती परिस्थिती किंवा कोणती स्थिती कारणीभूत आहे. इथं काय म्हटलं होतं, काय कारणीभूत आहे, कोणते घटक कारणीभूत आहे. इथं बघा ऑप्शन बघा, भूमिखंड भारताचा आणि 30 ते 40 डिग्री. ऑप्शन बघा ना, भूमिखंडाचा विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र. बघा इथं विस्तृत भाग, तिन्ही बाजूस असणारा समुद्र, 30 ते 40 डिग्री. हे बघा 30 ते 40 डिग्री, तसली तसा क्वेश्चन रिपीट केलेला आहे. आणि ऑप्शन दिले बघा आयोगाने, त्याच्यात काय दिलं होतं, डी ऑप्शन दिलं होतं वरील पैकी सर्व. आयोगाने काय केलं, इथं ऑप्शन फॉर्म करून दिले, अ ब आणि अ ब क म्हणजे वरील पैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. मला कळतंय ग्रुप सी ला 2018 ला एखादा क्वेश्चन विचारला होता, तो तसली तसा रिपीट झालेला आहे. फ्रीचा मार्क्स आहे. पुढे बघा, पुढचे क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन 3 ते 4 वेळा मागच्या 6-7 वर्षामध्ये हा 4 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. 4 वेळा याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, 4 वेळा. ठीक आहे. आता बघा इथं म्हटलंय इमॅन्युएल कांत काही तत्ववेते दिलेले, काही शास्त्रज्ञ दिलेले, त्यांनी कोणते सिद्धांत किंवा परिकल्पना मांडलेल्या आहेत ते दिलेले. इथं काही त्यांना इमॅन्युएल कांत आहे, लाप्लास आहे, चेंबरलिन आहे, जेम्स जीन्स आहे. सगळ्यांना माहिती लाप्लासवर खूप वेळा क्वेश्चन विचारला आहे. तेजोनिक परिकल्पना किंवा नेबुलर हायपोथेसिस आपण त्याला म्हणतो. तेजोमेघ संकल्पना आहे ती किंवा परिकल्पना आहे, ही लाप्लासने मांडली होती. ठीक आहे. काय लाप्लासने मांडली होती ही तेजोमेघ परिकल्पना. ठीक आहे. इथं तेजोनिक दिलंय, थोडंसं टायपिंग एरर आहे आयोगाचा. बचं जर मी 3 लावलं स्टँडर्ड सॉल्विंग वर, मी चेक करतोय बचं 3 कुठे आहे, फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये मी डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलोय. ठीक आहे. मी माझ्या नोट्स कशा काढील, मी ही 4 नावं शास्त्रज्ञांचे लिहून घेईल, इमॅन्युएल कांत, लाप्लास, चेंबरलिन आणि जेम्स जीन, आणि त्यांनी लिहिलेले. मग मला काय कळतंय, मला उत्तरापर्यंत पोहोचलंय. मग मला कळतंय इमॅन्युएल कांतचं 2 आहे, म्हणजे वायुरूपी परिकल्पना कोणी मांडली, इमॅन्युएल कांतने मांडली. मी माझ्या वहीत नोट करतोय, नोट्स काढतोय पीवायक्यूच्या किंवा त्या प्रश्नपत्रिकेवर लिहून ठेवतोय आणि त्यानंतर रिव्हाइज करतोय पेपरच्या आधी. मग मला कळतंय का चेंबरलिनने काय मांडलंय, मला ह्या उत्तरावरून कळतंय का चेंबरलिनने ग्रहकण परिकल्पना मांडली होती. तर 2025च्या राज्यसेवेमध्ये 28 सप्टेंबरला हा क्वेश्चन विचारला, ग्रहकण परिकल्पना खालीपैकी कोणी मांडली. तर तुम्हाला 100% माहित पाहिजे की चेंबरलिनने मांडलेली, पीवायक्यू मधून कळतंय. जेम्स जीनने काय मांडली, भरती परिकल्पना, इथं दिलेलं आहे. आता बघा हे 4 नावं. पुढे बघा क्वेश्चन काय आला, हा राज्यसेवा 2017चा क्वेश्चन होता. मागचा कधीचा क्वेश्चन होता, 2017चा क्वेश्चन होता. ठीक आहे. आता बघा 2019ला क्वेश्चन विचार रिपीट झाला 2 वर्षांनी. इथं नाव दिसतंय जेम्स जीन्स, इथं दिसतंय लाप्लास. मी तुम्हाला सांगितलं होतं लाप्लासचा कोणता आहे, तेजोमेघ सिद्धांत परिकल्पना आहे. मग मी चेक करतोय तेजोमेघ सिद्धांत कुठं दिलाय, परिकल्पना दिली, इथं दिलेली.
चं 4 लावतोय, चं 4 मी चेक करतोय कुठं दिलंय, एकाच ऑप्शन मध्ये दिले उत्तरपर्यंत पोहोचलेलो आहे PYQ वरून. ठीक आहे, माझ्याकडे मागच्या 2017च्या PYQ अनालिसिस वरून 4 शास्त्रज्ञ मला भेटले होते. आता मी बघा याच्यामध्ये जेम्स जीन्स आणि लाप्लास रिपीट झालेला आहे, पण मुल्टन आणि लॉकियर नवीन आहे. मग मी अजून 2 सायंटिस्ट माझ्या नोट्समध्ये ऍड करतो. मग त्याच्यावरून त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचतोय. मला कळतंय उल्का उत्पत्ती परिकल्पना ही मांडली लॉकियरने. मग मला कळतंय ग्रहकण परिकल्पना ऑलरेडी मला माहिती कोणी मांडलेली होती, ग्रहकण परिकल्पना मांडली होती मुल्टननी, आणि भरती परिकल्पना कोणी मांडली होती तर जेम्स जीन्सनी मांडली होती. इथं बघा, इथं दिलेले भरती परिकल्पना जेम्स जीन्स, च 1 इथं दिसतंय, च 1. सायंटिस्ट वाढतंय. आता पुढे बघा, 19 ला रिपीट झाला, परत रिपीट 2022 राज्यसेवा. काय रिपिटेशन आहे इथं दिसतंय का नाव, लाप्लास. आपल्याला काय शोधायचंय, लाप्लास म्हटला का तेजोमेक परिकल्पना. मी शोधतोय इथं तेजोमेक परिकल्पना, मला सापडला तेजोमेक सिद्धांत. मी च 1 ला जोडी लावून देतोय आणि चेक करतोय च 1 कुठे माझ्या माहितीत, एकच ठिकाणी, बाकी कुठंच च 1 दिलेलं नाहीये सरांना. हे डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो. पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर हे रिपिटेशन आहे. मग मी काय करतोय, माझ्याकडे लाप्लास आणि ते 6 सायंटिस्ट झाले होते, माझ्याकडे नवीन काहीतरी भेटते, डॉक्टर बॅनर्जी, अल्फवेन आणि लिटलटन. हे नाव मला माझ्या नोट्समध्ये मी ऍड करतो. असे 9 सायंटिस्टचे नाव मी काढले, जे पृथ्वीशी रिलेटेड सिद्धांत असतील, परिकल्पना असतील, त्या त्यांनी मांडल्या होत्या. त्या मला PYQ मधून कळलं, मी त्याची लिस्ट काढली. किंवा बघा, त्या चिनूक वाऱ्यावर क्वेश्चन विचारला होता, तोच रिपीट झाला. फोन वारे असतील, लू वाऱ्यांवर क्वेश्चन आला होता. त्या गोष्टी एकदा त्या PYQचं अनालिसिस केलं, तुम्हाला 7, 8, 10 वारे. आता ते क्वेश्चन मी घेतलेले होते, पण तो क्वेश्चन खूप मोठा झाला, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा झाला असता मित्रांनो. तो ऑलरेडी मी रिपिटेशनचा एक व्हिडिओ टाकलाय, त्याच्यात मी सांगितलेलं आहे सगळं. तर बघा ना, चिनूक वारे, मग मला 10-12 वारे PYQ मधून कळताना आयोग त्याच्यावरच क्वेश्चन विचारतो वारंवार. जसं मी तुम्हाला सिद्धांत सांगतो, मग अभ्यास कसा करायचा आहे तुम्हाला, PYQचं अनालिसिस कसं करायचंय, तर बघा ना, ह्याच्यात मला 4 सायंटिस्ट भेटले, मी त्याची माहिती लिहितोय का त्यांनी कोणते सिद्धांत मांडले. पुढच्या क्वेश्चन मध्ये अजून 2 ऍड होत आहे मला, मी तुम्हाला सांगितलं, आणि याच्यामधून परत 3 तुम्हाला नाव नवीन भेटले. असे 9 सायंटिस्ट पृथ्वीशी रिलेटेड सिद्धांत मांडणारे, ती माझी एक नोट्स तयार झाली, आणि त्याच्यावर जर क्वेश्चन आला तर मी भविष्यात चुकणार नाही. हा माझा माइंडसेट आहे पास होण्यासाठी. असं तुम्ही विचार केला पाहिजे. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. एवढं डिटेलमध्ये, एवढं बारीक कसं करायचं कोणीच सांगत नाही. सगळे विकायला बसलेले, सगळ्यांना बॅच विकायची आहे. मी तुम्हाला कधीच म्हणत नाही का आमची PYQची बॅच. मी काय म्हणतो, जर तुमच्याकडून होत नसेल तर बॅच घ्या. PYQची आमची जी प्रिलिमची बॅच आहे, तर तुमच्याकडून अभ्यास होत नसेल तर घ्या. मी असं म्हणतो, तुमच्याकडून स्वतः अभ्यास करत असाल, स्वतः अशा पद्धतीने अभ्यास करत असाल तर तो करा. वेळ कमी असेल तर तुम्ही त्या बॅचमध्ये सगळं सांगितलंय, कुठून कसं करायचं, कशा एलिमिनेशन टेक्निक वापरायच्या, कशा लॉजिक्स वापरायचे. आपली PYQची बॅच आहे, प्रिलिम्स PYQची बघा, ही बॅच आहे, याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. प्रिलिम्स PYQ मध्ये 2018 ते 2025 पर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर झालेले सगळे आपण घेतलेले आहे राज्यसेवेत. गट ब चे पण घेतलेले, गट क चे पण घेतलेले. प्रिलिम्स PYQ पॅकेज नावाची बॅच आहे, त्याच्यामध्ये 2000 क्वेश्चन पेपर, म्हणजे गट ब चे 7, गट क चे 6 आणि राज्यसेवेचे 7, असे 20 क्वेश्चन पेपर, 2000 क्वेश्चन एक्सप्लेन. ठीक आहे, तर ती पण बॅच आहे. आता ही फक्त राज्यसेवेची बॅच आहे, ही पण बॅच तुम्ही घेऊ शकता. 499 फी आहे. कॉल करा सरांना, या नंबरवर कॉल करा. ते तुम्हाला, जर तुम्हाला काही पैशांची अडचण असेल तर ते तुम्हाला एखादा डिस्काउंट कोड देतील, अडचण असेल तर. पण 499 मध्ये 7 क्वेश्चन पेपर एक्सप्लेन केलेले आहे. आणि ही जी करंट अफेअर्सची बॅच आहे, सगळ्यात बेस्ट बॅच. मागच्या वर्षी राज्यसेवेला 13 क्वेश्चन याच्यातून आले होते आपल्या बॅचमधून. आपली एकदम छोटीशी बुकलेट असते करंट अफेअर्सची, लई फापट पसारा देते नाही आपण, 100-150 पेजेसची नोट्स असते. त्याच्यामध्ये आपण 18 महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलेलं आहे. 499 रुपयाला बॅच आहे. तुमचं करंट अफेअर जर वाचून झालेलं असेल तर बॅच घ्यायची नाही. स्वतःचा विचार करायचा आहे, मला इथं बॅच विकायची नाही. तुमचा जर अभ्यास झालाय, तुमची रिव्हिजन व्यवस्थित झाली, 2-3 वेळा तुमचं काय म्हणतात इयर बुक वाचून झालंय, तर कशाला बॅच घ्यायची, नका घेऊ, पैसे नका वाया घालू. तर तुमचा अभ्यास झालेला नसेल, तुमचं अजून करंट काहीच वाचलं नसेल, तर मग ही तुम्ही 18 तासामध्ये दररोज 3-3 तास जर PYQ बघितलं, स्पीड वाढून बघितलं, 10-12 तासातच संपत. 4-5 दिवसात पूर्ण तुमचं करंट अफेअर्स कव्हर होऊन जाईल 18 महिन्याचं, आणि त्याच्यावरच क्वेश्चन विचारले जातात. त्याच्या बाहेर सगळं अनालिसिस करून बनवलेली करंट अफेअर्सची बॅच तुम्ही वाचू शकता. हे सगळं दिले बघा, पेजेसचे PDF, वर्कबुक वगैरे काय दिलेले. ओके, 499 त्याची किंमत आहे. आता पुढची महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, हे झालं सगळं रिपिटेशन मी तुम्हाला समजून सांगितलं बाळांनो. ओके, आता पुढचं महत्वाचं काय, PYQ अनालिसिस करायचं कसं आहे. तुमची एक मेथड असते, काय करता तुम्ही विश्लेषणाचे पुस्तकं मार्केटमधून घेऊन आले असले, त्याच्यात प्रचंड चुका असतात. आणि त्यात काय असतं माहिती आहे का, एखादा टॉपिक आहे ना, त्याचं सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून दिलेलं असतं, पण त्याच्यात हे सांगितलेलं नसतं का हा ऑप्शन जो तर सपोज इथं ऑप्शन आहे एखादा, इथे एखादा क्वेश्चन दिलेला आहे, ठीक आहे,
एखादा ऑप्शन भूमिखंडाचा विस्तृत भाग, जर हा ऑप्शन चुकीचा आहे तर हा चुकीचा काय, आयोगाने इथं काय द्यायला पाहिजे होतं तर ते बरोबर आला असता. आयोगाने फसवलंय कुठे हे त्या विश्लेषणाच्या पुस्तकात नाही ना भेटत, हे स्वतःला करावं लागतं ना. आयोगाने इथं चुकवलंय तर बरोबर स्टेटमेंट कसं असलं पाहिजे इथं. आयोग फसवतय कुठे याच्यावर मला काय कळतंय, पीआयक्यू अनालिसिस वरून. तुम्ही विश्लेषणाची पुस्तकं वाचून हे नाही कळणार. ठीक आहे, तुम्हाला स्वतःला शोधायचं का आयोग फसवतोय कुठे, फॅक्टमध्ये फसवतोय का काय, कोणते जनरलाइज स्टेटमेंट आयोग देते की जे कायम बरोबर असतात, म्हणजे बरोबर मानले पाहिजे आपण, हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतात. ते सगळे लॉजिकल एलिमिनेशनचा भाग आहे. एलिमिनेशन टेक्निकचा व्हिडिओ मी 4-5 दिवसामध्ये टाकेल तुम्हाला. अजून कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की, त्याच्यावर मी त्याच्यावर पण अभ्यास करून तुमच्यासाठी व्हिडिओ आणेल ज्याच्यावर जास्त कमेंट असतील तर. एलिमिनेशन टेक्निकचा महत्वाचा व्हिडिओ मला माहिती, मी तो घेईल. तो सगळं तुम्हाला सांगाल का कोणते कोणते लॉजिक आहे जे प्रॅक्टिकल आहे. लोक जे सांगतात ना फक्त बी मारून या सी मारून या, त्याला काय अर्थ नाही. त्याच्यामागे खरंच लॉजिक आहे, ज्याच्यामुळे तुम्ही काहीतरी काय म्हणतात त्याला, काहीतरी प्रूव्ह झालेल्या गोष्टींवर तुम्ही उत्तर काढताय. एवढ्या अनालिसिसवर त्या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगेल एलिमिनेशन टेक्निकच्या व्हिडिओमध्ये. आता बघा महत्वाची गोष्ट काय, पीआयक्यू अनालिसिस कसं करायचं मित्रांनो. तुम्ही विश्लेषणाचे पुस्तक वाचत असाल तर ते करणं पण योग्य आहे, पण ते पूर्णपणे योग्य नाही. तुम्हाला काय करायचंय, आयोगाच्या क्वेश्चन पेपर झेरॉक्स मारायचे आहे. राज्यसेवेच्या 2018 पासूनच्या तरी क्वेश्चन पेपर झेरॉक्स मारा ऍटलिस्ट. 2018 ते 2024 पर्यंतचे क्वेश्चन पेपर. गट बचा असतील तर 2018 ते 24, गट कच्या 2018 ते 24 अशा 20 क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील. आणि त्या क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठंच शोधायचे आणि आपलं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, त्याच्यामध्ये सर्व 20चे 20 क्वेश्चन पेपर पीआयक्यू मध्ये टाकलेले आहे. तर तिथून डाउनलोड करा, झेरॉक्स मारा, एका मिनिटात सगळ्या डाउनलोड होऊन जातील. एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचं तिथं. ठीक आहे, त्याच्यावर सगळ्या क्वेश्चन पेपर दिले त्या तुम्ही झेरॉक्स काढू शकता मित्रांनो. प्रोसेस कशी आहे बघा, पीआयक्यू अनालिसिस कसं करायचं. एक तर आता बघा आता तुम्ही 2022चा क्वेश्चन पेपर सोडवला. मी तुम्हाला उदाहरण देतोय राज्यसेवेचं. तुम्ही सॉल्व्ह करून घेतला पीआयक्यू अनालिसिस मधून. ठीक आहे, अनालिसिस करताय तुम्ही. 2022चा क्वेश्चन पेपर सोडवला तुम्ही, त्यातले तुमचे 60 क्वेश्चन बरोबर आले आणि 40 क्वेश्चन काय झालेले चुकले तुमचे, 60 बरोबर आलेले. मग तुम्ही काय करताय, ही 40 क्वेश्चन हे चुकले का हे पहिल्यांदा शोधताय. तर कोणते प्रश्न चुकले ते बघताय, 40 क्वेश्चन. मग त्या प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही क्वेश्चन करताय हा का चुकला. मग तुम्हाला एखादं उत्तर भेटेल का हा सिली मिस्टेकमुळे चुकलाय. एखादं उत्तर असं भेटेल की इथं माझा अभ्यास कमी पडला, रिव्हिजन कमी पडली, 2 वाक्य माहित होते, 1 वाक्य माहित नव्हतं, अर्धवट रिव्हिजन, अर्धवट माहिती. या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्येक 40 क्वेश्चन जेव्हा बघाल, मग याच्यात जर हे माहित नाही तर याचं माहिती काय असलं पाहिजे होतं मला. ठीक आहे, म्हणजे हा जर हे क्वेश्चन माझा बरोबर नाही आला त्याच्याबद्दल काय माहिती असलं पाहिजे होते. म्हणजे काय होतं, तुमचे 40 टॉपिक तिथं प्रिपेअर होत आहे ना. तुमचे त्या पीआयक्यू म्हणून 40 टॉपिक प्रिपेअर करता जे तुमचे चुकले होते, म्हणजे फ्युचरमध्ये त्या 40 टॉपिकवर 1-2 क्वेश्चन तरी जरी आला तरी तुमचे 4 मार्क्स वाढतात मित्रांनो. वाढता का नाही 4 मार्क्स. बघा ते केल्यानंतर का चुकले होते हा तुम्ही प्रश्न करताय प्रत्येक याच्यात. 40 मध्ये असे काही क्वेश्चन होतील की जे आउट ऑफ बॉक्स आहे, पण ते लॉजिकल एलिमिनेशन आहे. काहीतरी एलिमिनेशन टेक्निक आहे, एटिमॉलॉजी सारख्या किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी मी त्या सांगेल एलिमिनेशन टेक्निकमध्ये. त्या एलिमिनेशनने काही सुटत होतं का इथं, काय आयोगाने काही लॉजिक वर्क करत होते का, त्यानं बरोबर येत होते का, ते तुम्ही स्वतः. मग त्याच्यामुळे तुमचं काय होतं, त्याच्यामुळे तुमचं लॉजिक डेव्हलप व्हायला सुरुवात. असं तुम्ही 20 क्वेश्चन पेपरला केलं तर तुमच्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 20, 25, 40 असे क्वेश्चन चुकत गेले तर किती टॉपिक तुमचे ऍड होत जात आहे. तुमचे जे बरोबर आलेले म्हणजे काय, तो टॉपिक तुमचा करेक्ट आहे, म्हणजे तुमचा व्यवस्थित झालेला आहे, म्हणजे तुमचा क्वेश्चन बरोबर येतोय. किंवा जर तुम्हाला वाटतंय हा लयच महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर वारंवार क्वेश्चन येत आहे, माझं जरी बरोबर असलं मला व्यवस्थित करण्याची गरज आहे, त्याच्यावरून कळतंय ना, तुम्ही ते करून घेताय. ही महत्वाची गोष्ट कळते मला पीवायक्यू अनालिसिस वरून. मी आधी सॉल्व्ह करून घेतोय पेपर, नंतर मी स्वतःचा अनालिसिस करतोय, प्रश्न का चुकले, कसे बरोबर यायला पाहिजे होतं, कोणत्या कोणत्या मिस्टेक झाल्या माझ्या, गोल करताना झाल्या, सिली मिस्टेक झाल्या, कमी व्यवस्थित क्वेश्चन वाचला नाही म्हणून झाला, किंवा बरोबर आहे किंवा बरोबर नाही हे व्यवस्थित वाचलं नाही. सगळ्या गोष्टी याच्यामुळे काय होतं, तुमच्या चुका हळूहळू कमी व्हायला लागतात आणि फायनल पेपरमध्ये तुमच्या चुका कमी होतात. फायनल पेपरला तुम्ही ट्रायल इरर नाही करू शकत मित्रांनो. आता तुम्ही ट्राय आणि इरर करू शकता. आता तुम्ही ट्राय करताय, एखादी चुकी सुधरवताय तुमची, ते इथून करताय तुम्ही. ओके, आता पुढचं बघा, लॉजिक आणि एलिमिनेशन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं का काही क्वेश्चन जे असतात दरवर्षी 10 ते 12 क्वेश्चन्स असे असतात की जे लॉजिकल एलिमिनेशन सोडवायचे. त्यातले 8 जरी बरोबर आले मित्रांनो, असे लॉजिकल 8 जरी बरोबर आले तर किती मार्कचा फायदा आहे बघा ना, 1/4 निगेटिव्ह आहे. 4 क्वेश्चन चुकले तर एका क्वेश्चनचा मार्क जातोय, किती फायदा होतोय बघा. तुम्ही जर नुसते तुक्के मारताय डोळे झाकून तर नाही, तुमच्या 12 मध्ये फक्त 2-3 बरोबर येतील. लय लक तुमचं चांगलं असलं तर 4 येतील. पण लॉजिकल एलिमिनेशन गेलं तर 8 बरोबर येऊ शकता ना. ते तुम्ही अनालिसिस करता करता तुम्हाला कळतंय का ही इथं काय लॉजिक्स होतं. तुम्ही याचा त्याचा व्हिडिओ बघताय, काही गोष्ट मी टाकणार तो व्हिडिओ बघताय. ओके, पुढची महत्वाची गोष्ट, हा लय महत्वाचा गोष्ट,
हा फॅक्टर लय महत्वाचा आहे. तर ज्या वेळेला आता तुम्ही बघा मित्रांनो, इथं मी सांगतो तुम्हाला, इथे एक गोष्ट करायची तुम्हाला. काय करायचं इथं? इथे एक गोष्ट करायची बघा. आता तुम्ही 2020चा क्वेश्चन पेपर सोडवायला घेतलेला आहे राज्यसेवेत, बरोबर? पहिले क्वेश्चन 15 क्वेश्चन जर तुमचे पॉलिटीवर असतील, सपोज पॉलिटीवर असतील, पॉलिटी, दुसरे 15 असतील कशावर? इकॉनॉमीवर असतील, इकॉनॉमी. तुम्ही काय करताय? एक कॉलम बनवताय, असा एक वही बनवताय आणि त्याच्यामध्ये एक कॉलम लिहिताय तुम्ही. इथे लिहिताय 2020, 2021 किंवा 2022 असं लिहित चालतंय. 2022 इथं पॉलिटीचे पहिले 15 क्वेश्चन तुम्ही हे 15 क्वेश्चनच्या त्या क्वेश्चनवरच लिहून ठेवताय. ज्या वेळेला तुम्ही सॉल्व्ह करून घ्याल ना, क्वेश्चन कशावर विचारले गेले, मग तुम्हाला एखादा क्वेश्चन सापडेल कशावर? फंडामेंटल राईट्सवर एक क्वेश्चन विचारला, दुसरा क्वेश्चन विचारला गेला आहे डीपीएसपीवर क्वेश्चन विचारलेला आहे, डीपीएसपी असेल, एखादा क्वेश्चन राष्ट्रपतीवर असेल, एखादा क्वेश्चन संसदेवर विचारला असेल. मग अशी लिस्ट काढताय तुम्ही 2020ची पॉलिटीची. असं प्रत्येक विषयाचं करायचं बरं का. याला हार्डली अर्धा एक तास लागतो. तुम्ही स्वतः अनालिसिस करताय. 2021चे तुम्ही लिहिले, मग तुम्हाला कळेल का परत इथं या वर परत क्वेश्चन आला, मग तुम्हाला याच्यातून कळतंय. परत 2022ला बघतात इथं पण फंडामेंटल राईटवर एखादा क्वेश्चन दिसतो, मग तुम्हाला काय कळतंय? फंडामेंटल राईट हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर दरवर्षी क्वेश्चन आयोग विचारतं. मग मी लिहितोय ते व्हीआयएमपी टॉपिक मध्ये लिस्टमध्ये टाकतोय. हे मला पेपरच्या आधी ह्या गोष्टी बघायच्या जे मी टॉपिक काढलेले. असं तुम्ही पॉलिटीचं केलं, इकॉनॉमीचं तुम्ही लिहिताय. 2022चे क्वेश्चन पेपर 15 क्वेश्चन कशावर आले? एक शाश्वत विकासावर सापडेल तुम्हाला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर सापडेल, दारिद्र्यावर सापडेल. मग तुम्ही 2023चं इकॉनॉमीचं काढताय, परत 2024चं काढताय, 2021चं काढताय, 20चं काढताय राज्यसेवेचं ऍटलिस्ट. मग तुम्हाला काय कळतं का राज्यसेवेमध्ये इकॉनॉमीवर कोणत्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले गेले? जर दारिद्र्यावर दरवर्षी क्वेश्चन असेल तर मी लिहून ठेवतोय का दारिद्र्य हा माझ्यासाठी व्हीआयएमपी टॉपिक आहे. काय व्हीआयएमपी टॉपिक आहे? कोणता? पॉवर्टी. कळतंय तुम्हाला लिस्ट कशी काढायची? अशा पद्धतीने तुम्ही आणा. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला जर हे व्हीआयएमपी टॉपिक कळले तर तुम्ही बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडते तुमच्याकडे, का तुमच्याकडे एक लिस्ट ऑफ टॉपिक असते प्रत्येक विषयाची, जे तुम्ही शेवटच्या 10 दिवसामध्ये रिवाइज करताय. ते टॉपिक एक दिवस इकॉनॉमीला देताय, एक दिवस पॉलिटीला देताय. कारण ते महत्वाचे काय, इकॉनॉमी तुम्हाला 10 ते 12 टॉपिक सापडतील ज्याच्यावर दरवर्षी वारंवार क्वेश्चन. ते 10-12 टॉपिक जर केले, त्याच्यावरचे 2025ला 8 टॉपिकवर जर क्वेश्चन रिपीट झाले तर किती फायदा होईल बघा ना. तुमचा क्वेश्चन एक पण चुकणार नाही ना त्याच्यावरचा. ही सगळी प्रोसेस असते पीवायक्यू. कोणत्या परीक्षेतून कसे रिपीट होत आहे, कसं झाले, तुम्ही जेव्हा 2018 पासून 2024 पर्यंत जेव्हा जाल ना त्या प्रोसेसनी, तुम्हाला कळलं अरे हा क्वेश्चन 2019ला आयोगाने असा विचारला होता, मी तिथं चुकलो होतो, तो 2024ला रिपीट झाला, आता माझा बरोबर आला. सरांनी काहीतरी सांगितलं होतं, अशा पद्धतीने अनालिसिस. कळतंय तुम्हाला? हे झालं. आता शेवटची महत्वाची गोष्ट ती म्हणजे शेवटच्या 25 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. शेवटच्या 25 दिवसाची स्ट्रॅटेजी बघा मित्रांनो, एकदम प्रॅक्टिकल आणि 2-3च गोष्टी सांगणार. महत्वाची गोष्ट काय, तुमची जी रिव्हिजन तुम्ही जी प्लॅन केली ती रिव्हिजन कंटिन्यू करायची आहे तशी. फक्त त्याच्यामध्ये पीवायक्यू अनालिसिसला प्रचंड महत्व द्यायचं. तुम्ही ठरवलंय ना का पुढच्या 5 दिवस मी पॉलिटी वाचणार आहे, पॉलिटी वाचा ना तुम्ही, 4-5 तास डेली पॉलिटी वाचा, तुमचा प्लॅन नुसारच जा. पण तुम्ही जर 9 ते 10 तास अभ्यास करताना, आता करणं गरजेचं आहे 9-10 तास. शेवटचे दिवस आहे खूप महत्वाचे असतात. 30 दिवस खूप महत्वाचे असतात परीक्षेच्या आधीचे. हे तुमचे मार्क्स बूस्ट करतात, खूप कॉन्फिडन्स पण वाढवतात, तुम्हाला पास करण्यासाठी खूप महत्वाचे असतं. त्याच्यामुळे शेवटच्या पेपरला जायच्या आधीपर्यंत अभ्यास करा. मी ते महत्वाचं आहे. काय तुम्ही जे वाचलेलं असेल तेच जर पेपरमध्ये आलं तर किती फायदा होऊन जातो बघा ना. त्याच्यामुळं हे 9-10 तासामध्ये तुम्ही 5 तास जर रिव्हिजन करताय तर पुढचे 4 तास 2 तास क्वेश्चन पेपर सोडवा आणि 2 तास अनालिसिस करा. आयोगाने कुठं फसवलंय, कोणत्या लॉजिक्स दिलेले, कोणत्या क्वेश्चन वारंवार रिपीट होत आहे, कोणते व्हीएमपी टॉपिक्स आहे. इतका सुंदर अभ्यास होईल ना तुमचा स्कोर जिथे 110 येणार होता तिथे 125. कळलं? आता पुढचं महत्वाची गोष्ट व्हीआयएमपी टॉपिक्स जे मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्याची लिस्ट काढली तुम्ही कशा पद्धतीने, या अशा पद्धतीची लिस्ट जेव्हा काढलेली तुम्ही प्रत्येकीची, फक्त राज्यसेवेचा अनालिसिस करा. आता याच्या अशा पद्धतीने याच्यावर तुम्हाला राज्यसेवेला विचारले जाणारे, वारंवार विचारले जाणारे कोणत्या टॉपिकवरचे क्वेश्चन ते कळतात, टॉपिक कळतात तुम्हाला. ते टॉपिक तुम्ही वारंवार असता. आता टॉप टू बॉटम पुस्तक नाही वाचायचं पहिल्या पेज पासून तर शेवटच्या पेज. आता काय करायचंय, आता महत्वाचं काय, कशावर आयोग क्वेश्चन विचारते. डिस्क्रिप्टिव्हचा पहिला अटेम्प्ट आहे. प्रिलिम तर सेम ठेवलेली आहे ना आयोगाने, सिलेबस सेम आहे, काही बदललेलं नाही. ठीक आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. पुढची एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय, नो न्यू सोर्स. आता काय करायचं, तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कोणताही नवीन सोर्स, तुम्हाला एखादा देव जरी येऊन सांगायला लागला ना याच्यातले 15चे 15 क्वेश्चन येणार एवढी नोट्स वाच, तरी वाचायची नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा. कोणालाच माहित नसतं काय येणार आहे पेपर.
नवीन सोर्स आता ऍड करू नका, जे वाचलंय तेवढंच वाचा बाळांनो. करंट अफेअर्स सोडून, जर करंट अफेअर्स तुमचं वाचूनच झालेलं नसेल तर तुम्हाला करंट अफेअर्स वाचावं लागेल, कारण करंट अफेअर्स हा टर्निंग पॉईंट असतो, हा गेम चेंजर आहे. मागच्या वर्षी राज्यसेवेला खूप सोपं करंट अफेअर्स आलेलं होतं. 15 पैकी 15 क्वेश्चन बरोबर आलेले पण मुलं आहे. मी तुम्हाला सांगितलं आमच्या बॅचमधूनच 13 क्वेश्चन आलेले होते. ज्याचे 7 बरोबर आले आणि ज्याचे 13 बरोबर आले, 6चा फरक म्हणजे 12 मार्क्सचा फरक पडतो. त्याच्यामुळे काय होतं, करंट अफेअर्सला प्रत्येक विषयाला तुम्हाला महत्व द्यावं लागेल. नाही तर एखाद्या विषयात तुम्हाला 4च क्वेश्चन बरोबर आणि बाकीच्या विषयात 14, 15 तरी तुम्ही प्रिलिम नाही क्लिअर होत. असं मग सगळ्या विषयामध्ये तसे लागतात 13, 14, तसं नाही होत ना. तुम्हाला बॅलन्स करून चालावं लागतं का 8, 9 तरी ऍटलीस्ट बरोबर आले पाहिजे, 10 तरी बरोबर आले पाहिजे. पॉलिटी सारख्या विषयामध्ये 14, 15 बरोबर आले पाहिजे डायरेक्ट. इकॉनॉमीमध्ये 12, 13 बरोबर आले पाहिजे. जॉग्राफी सारखे विषय त्याच्यामध्ये माझे 12, 13 कसे बरोबर येते, हिस्ट्री सोपं यायला लागलं त्याच्यामध्ये 11, 12 कसे बरोबर येतील, अशा माइंडसेटने तुम्ही अभ्यास करा. करंट अफेअर झालेलं नसेल तर आपली बॅच करा, झालेला असेल तर अजिबात बॅच घ्यायची नाही. ओके, आता बघा, आणि हे PYQ 20 क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगतोय मी इथं, लय महत्वाचं सांगतोय. राज्यसेवा 2018 पासून 2024 पर्यंतचे पेपर टाइम लावून सोडा. जो आयोगाचा टायमिंग आहे तो तुम्हाला सांगायची गरज नाही. हे जर तुम्हाला माहित नसेल तर मग तुम्हाला परीक्षेबद्दल काहीच माहित नाही. त्या टायमिंग मध्ये तुम्हाला सोडवायचे क्वेश्चन. ठीक आहे, 18 ते 24 चे 7 क्वेश्चन पेपर होता. ठीक आहे, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 7. ठीक आहे, कंबाईन गट ब ग्रुप बी लिहितो इथं. तर वेळ भेटला तर हा पण त्याच्यामध्ये बघा, हे 7 क्वेश्चन पेपर आणि ग्रुप सी चे हे किती क्वेश्चन आहे, 6 क्वेश्चन पेपर आहे. ऍटलिस्ट तुम्ही पहिल्यांदा प्रायोरिटीवर तुमच्याकडे वेळ असेल हे तिन्ही करा, जर नसेल तर राज्यसेवा तरी करा. राज्यसेवेचे तरी 7 क्वेश्चन पेपर तुम्ही वेळ लावून सोडा, टाइम लावून सोडा. त्याच्यातून तुमच्या सिले मिस्टेक कमी होतील आणि तुमचा माइंडसेट हा आयोगासारखा बनेल. आता तुम्ही कोणतीही टेस्ट सिरीज सोडू नका. ते टेस्ट सिरीज ज्या बनतात त्या आपले जे पुस्तक वाचतात त्यातून बनतात, त्या आयोगाच्या पॅटर्नशी मॅच नाही होती. त्याच्यामुळे आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवले तर काय होईल, आयोगाचा जो पेपर सेटर त्याचा माइंडसेट तुम्हाला कळेल का हा फसवतोय कुठे. ठीक आहे, त्याच गोष्टींवर फसवलेला, तर त्याच गोष्टीवर क्वेश्चन आलेले राहतात, तेच लॉजिक्स असतात. ओके, त्या इलिमिनेशन टेक्निकच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. तर ह्या क्वेश्चन पेपर जर तुम्ही 20 क्वेश्चन पेपर आपल्या स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपवर दिलेले आहे. सगळ्या ॲप डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, तिथून डाउनलोड करू शकता किंवा आमच्या नंबरवर कॉल करा, सर तुम्हाला सगळी माहिती देतील. 95 22 15 84 नंबर कॉल करू शकता. ठीक आहे, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्यामुळे काय होतं, उत्साह वाढतो माझा आणि भविष्यात कोणता व्हिडिओ तुम्हाला गरजेचा आहे तो मला डिस्क्रिप्शन म्हणजे कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे, चांगला अभ्यास करा. 28 सप्टेंबर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला राहील आणि तुम्ही पास व्हाल. मित्रांनो, तुम्ही पास झाले नाही याच्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही एखाद्या शिक्षकाला. मागच्या 5-6 वर्षापासून शिकवतोय, खूप मुलांच्या प्रिलिम्स ह्या सगळ्या गोष्टी सांगून क्लिअर केलेल्या आहे, मेन्स क्लिअर झाल्या, काही पोस्ट भेटली काय मुलांना. ठीक आहे, माझी हॉबी आहे टीचिंग, मला आवडतं शिकवायला, मी ह्या गोष्टी करतो. तर तुम्ही जर आले या क्षेत्रामध्ये, तुम्ही अभ्यास करा आणि पोस्ट काढूनच इथून बाहेर पडा. तर 8-10 वर्ष झाले आणि पोस्ट नाही निघाली, ते 10 वर्ष क्रुशियल निघून गेलेले असतं आपल्या आयुष्यात, आपण दुसरा काहीतरी प्लॅन करायला. आत्ता आहे ना, आत्ताच लवकरात लवकर कशी क्लिअर होईल ह्या माइंडसेटने करा. हे ज्या गोष्टी सांगतोय ह्या खूप प्रॅक्टिकल आहे, प्रूफ दाखवलेले. PYQला प्रचंड महत्व द्या तुमच्या. ठीक आहे, चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट पेपर.